12:58 होत आहे. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं काल संसद भवन संकुलात सर्वपक्षीय बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला केंद्रीय मंत्र्यांसह काँग्रेस नेते मुकुल वासनिक आणि तारिक अनवर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जॉन ब्रिटास, समाजवादी पार्टीचे धर्मेंद्र यादव यांच्यासह विरोधी पक्षांचे इतर नेतेही उपस्थित होते. पश्चिम आशियातल्या परिस्थितीसंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. विरोधी पक्षांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यास सरकार तयार असल्याचं ते म्हणाले. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांना पाठिंबा देण्याचं आश्वासन विरोधी पक्षांनी यावेळी दिलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रादेशिक दळणवळणासाठीच्या सुधारित उडान योजनेला पुढच्या 10 वर्षांसाठी मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी 28,840 कोटी रुपयांच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली. काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या योजनेत अद्याप धावपट्टीही नसलेल्या ठिकाणी 100 विमानतळं उभारली जाणार असून सर्वसामान्य नागरिकांसाठी विमान प्रवास अधिक सुगम होणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. मंत्रिमंडळानं इमिग्रेशन, व्हिसा, फॉरेनर्स रजिस्ट्रेशन अँड ट्रॅकिंग IVFRT योजनेला 5 वर्षांसाठी मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी 1,800 कोटी रुपये खर्चालाही मान्यता दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. आकाशवाणीच्या दैनंदिन प्रसारणाची सुरुवात आजपासून वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या संपूर्ण प्रसारणानं झाली. आतापर्यंत या गाण्याची पहिली 2 कडवीच दररोज सकाळी वाजवली जात होती. मात्र आता सर्व 6 कडवी असलेलं वंदे मातरम हे गीत प्रसारित करण्यात येणार आहे. श्रीरामनवमी आज साजरी होती आहे. अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिरासह देशभरात ठिकठिकाणच्या राम मंदिरांमध्ये आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास राम जन्मोत्सव साजरा होणार आहे. नागपूरच्या प्राचीन पोद्दारेश्वर राम मंदिरातून दरवर्षीप्रमाणे श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा निघणार आहे. ही यात्रा मंदिरापासून संध्याकाळी 4 वाजता निघेल. यावेळी आयोजित पूजेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहील. याशिवाय रामनगर इथली शोभायात्रा, शिवाजीनगर श्रीराम जन्मोत्सव आणि रात्री 8 वाजता सावनेर इथं मैदानात आयोजित दीपोत्सव आणि विविध विकास कामांचं भूमिपूजन यासाठी मुख्यमंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज काल संस्थगित झालं. या अधिवेशनात विधानसभेत 22 शासकीय विधेयकं मंजूर झाली. विधिमंडळाचं पुढचं अधिवेशन 22 जून 2024 पासून सुरू होणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सदनात जाहीर केलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.